नमस्कार, मी समीक्षा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे हिंगोलीमधून. हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाजाचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अकोल्यातील 13 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीचे एन्काउंटर करण्याची मागणी यावेळी झाली. अकोला शहरातील गुलजापूर भागात 13 वर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भोई समाजाने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात महिला आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. घटनेचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. फरार आरोपीला तातडीने पकडून त्याचे एन्काउंटर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या महाराष्ट्रामध्ये भोई समाज पुऱ्या भारतामध्ये राहत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या सगळ्या भोई समाजाचे मतदान घ्यायचे हिंदू म्हणून. आणि ज्या वेळेस भोई समाजावर अन्याय होतो, ज्या वर्षाचं पुरं राज्य सरकार कुठं झोपलेलं असते का, गृहमंत्री कुठं झोपलेला असते का, संपूर्ण जिल्ह्यातून एकत्र आलेला भोई समाजाचं मी खरंच कौतुक करतो. सकाळपासून एकत्र आलेल्या भोई विरुद्ध झालेल्या भोई समाजाच्या कुळातील विरुद्ध या महिला एकत्र झालेला आहे. पुरुष मंडळी एकत्र झाले. आम्ही कुठपर्यंत शांत बसायचंय? आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढा देतो लागते. आम्ही आमच्या माता बहिणीच्या संरक्षणासाठी विचार करतो. थांबायचा प्रॉब्लेम. आम्ही चुपचाप बसायचा. कुठं दिवसापासून गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेला अत्याचार 4 ते 5 दिवस झाले आणि तुम्ही अकोला शहरात म्हणता की जाऊ द्या, त्यांचा जुलूस होऊ द्या आणि बादमध्ये आम्ही त्याला घेतो. जुलूस होईपर्यंत त्या बाकी वाचलेल्या परिवाराला काय फाशीच्या तक्त्यावर पोहोचवायचं का कुठे झाडावर बाज घ्यायचा का? समाज मिळून एका झाडाला फाशी घेतो. या अन्याय स्वतःचा कुठं थांबायचा कुठं? मी गृहमंत्री साहेबांना एकच. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.